हां बोल अंपायर दिले नाही का तू हा भाई जगदीश भाई बॉल घेऊन जा थांब 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 थांबू दे कणाला होईल चालू लवकर मॅच होता ना दुसरा एक ओव्हर होऊन जाईल ना नुसतं एक कॉमेंट या लवकर या वेलकम ठाकरे वेलकम या कॉमेंटेटरची कमी होती जिथं कमी तिथं आम्ही डीजे मॅन गणराज सुस्वागतम जय श्रीराम सर्वांना. तर आजच्या दिवसातील पहिला सामना मित्र आपण पाहतो जानमान गोवे वर्सेस वरालदेवी ताडाली. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विजय आणि दिलीप रत्नकार प्रथम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण 40+ आयोजित अध्यक्ष चषक मित्र आपण अनुभवत आहात. अतिशय छान स्पर्धा मित्र सजवलेली आहे. पूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ तन मन धन अर्पण करून ही स्पर्धा मित्र आयोजित केलेली आहे. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना वरालदेवी ताडाली वर्सेस जानमान गोवे या दोन संघादरम्यान रंगताना पाहायला मिळते. दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत, बलशाली आहेत आणि दोघांकडे चांगल्या खेळाडूंचा भरणा सुद्धा आहे. तर पाहण्यासारखं राहील की इथं कशा प्रकारे खेळ केला जाईल. कारण मित्र ज्या नावाचा बोलबाला केला जातोय तो सातत्य राखतोय. तर या दोन संघांमध्ये कोण सातत्य राखेल आणि कोण आपलं वर्चस्व दाखवेल पाहूया. हंगामातील हा पहिली चाचणी स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस वॉट शॉट, क्या बात आहे. इनफिल्डच्या वरतून ताकदवार शॉट, चेंडू थांबत नाही, जातो सीमा पार. येतोय पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. निश्चित मित्र प्रत्येक संघाने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 15 मिनिटाच्या आत आपल्या 3 षटक जे आहेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. नाहीतर आउटफील्डमध्ये जे एक्स्ट्रा खेळाडू असतात त्यांना इनफील्डमध्ये घेतलं जाईल शेवटच्या ओव्हरमध्ये. तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस त्याच पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असा आला नाहीये. आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. यानंतर होणारा सामना शिवनेरी आमने वर्सेस गावदेवी नानकर. दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. जो संघ उशीर येईल निश्चितच त्या संघाला इथं पॅनलाइज केलं जाईल. कारण वेळ कुणासाठी थांबत नाही मित्र. आम्ही तुम्ही आपली कमिटी तुमच्यासाठी थांबू शकते परंतु वेळ कुणासाठी थांबणार नाही याची नोंद घ्यायची आहे. या वेळेस दिलीप येतो स्ट्राईकला. शफल क्रॉस झाले होते परंतु आपण पाहतोय दोघांचं तालमेल साधता आलं नाही. आपण पाहिलं तर दोघांमध्ये कॉलिंग पाहायला मिळाली नाही. मिसअंडरस्टँडिंग झाली होती परंतु कुठल्या प्रकारचा नुकसान नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 5 या अंकावरती.
आतापर्यंत पाहायला मिळते. चाचणी स्पर्धेची मित्र आपण वर्षभर वाट बघत असतो, कारण नवीन खेळाडूंचा भरणा या स्पर्धेमधून केला जातोय. त्यांची चाचणी केली जाते की खेळाडू हा योग्य आहे की अयोग्य आहे, इथं तपासलं जातं. यावेळेस सेबल क्रॉस होऊन गॅपमध्ये चेंडूला भिडकावून दिला. चेंडू मात्र थांबत नाही, जातच सीमा पार आणि येतोय दणदणीत चौकार. या चौकाराच्या सहाय्याने, चौकाराच्या मदतीने धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. चांगलं क्रिकेट खेळलं जाते या मैदानावरती. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथेही आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही, निर्धावचे होते सांगता. धावसंख्या स्थिर 9 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरी आमने आपली रिपोर्टिंग करायची आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया. चेंडू नोमॅन्स लाईन मध्ये पडतोय आणि इथं मात्र एका टप्प्याने चेंडू निघून जात सीमा पार. येतोय चौकार. प्रयत्न खूप चांगला होता, परंतु चेंडू थांबला नाही, गेला सीमा पार. या चौकारच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 13. यानंतर होणारा सामना मित्र आपल्याला पाहायला मिळेल शिवनेरी आमने वर्सेस गावदेवी नानकर. मला तर वाटतं नानकर हा संघ पहिला वर्ष आहे आणि या हंगामामध्ये शिवनेरी आमने संघाला कशा प्रकारे टक्कर देईल हे पाहण्यासारखं राहील, कारण शिवनेरी आमने हा एक ताकदवार संघ आहे, छुपा रुस्तम संघ आहे. तर आपण पाहिले एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही जाऊन पोचली ती म्हणजे 13 अंकावरती. 4 षटकांचा मित्र सामना 40+ धावसंख्या या फॉर्मॅटमध्ये चांगली गणली जाते. त्या अनुषंगाने 13 ही धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली. कुठल्या गड्याचा अधिपतन आता झालेला नाहीये, कुठलाही गडी बाद झालेला नाहीये, एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद दे नेक्स्ट बॉलर. या गोलंदाजाकडे सुद्धा खूप चांगली क्षमता आहे, अचूक टप्प्याचा मारा आहे, परंतु पाहूया हंगामाची सुरुवात कशा प्रकारे होते या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सरसावतोय. यावेळेस आपण पाहिलं शॉट फाईन लेगच्या रिझन मध्ये सोपा झेल मित्र म्हणून होता, परंतु कन्वर्ट करता आले नाहीये. निश्चितच आपण पाहिलं तर आणि या चेंडूवरती मिळतात 2 धावा. लो कॅच जितो मॅच असं समीकरण नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग प्लेस जे आहे ते तुमचं खूप मजबूत असावं लागतं, त्या अनुषंगाने आपण धावा थांबवू शकतोय. डावाला आकार देण्याचं काम सर्वात जास्त महत्त्वाचं कुठला फॅक्टर असेल तर फील्ड प्लेस, ते कुठेतरी चुकी पाहायला मिळाली. पुढील चेंडू यावेळेस ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दबाव टाकला, दबावाच्या माध्यमातून इथं मात्र मिस फील्ड झाली. परिणाम स्वरूप चेंडू थांबला नाही, गेला सीमा पार आणि एक लकीली येतोय चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. पाहूया. गोलंदाजी चांगली होते, परंतु फील्ड प्लेस मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठेतरी चुकीची पाहायला मिळते. इथं मात्र पाहू शकता ऑन साईडला चेंडू सरसावत आहे. पाहूया, थोडेसे मिसफील्ड इथेही पाहायला मिळते. निश्चितच प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. कुठेतरी प्रॅक्टिस आपल्याला कमी पाहायला मिळते, त्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर वारंवार चुका होताना पाहायला मिळतात फील्ड प्लेसमध्ये. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर कुठेतरी अधिक धावा खर्च होत आहेत. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 21 या अंकावरती जाऊन पोचलेली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती.
यावेळेस वाढ शॉट, क्या बात आहे. चेंडू थांबणार नाही, हाई जाईल सीमा पार, येईल दणदणीत ब्रँडेड चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या 25 या अंकावरती पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे आणि धावांमध्ये खूप भर पडताना पाहायला मिळते. पुढील चेंडू, यावेळेस अजून एक तडाखा, अजून एक दणका, पाहूया. हाही चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार, येईल अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावांचा वेग अतिशय चांगल्या पद्धतीने वाढत असताना पाहायला मिळतंय आणि 29 धावा धावफलकावरती लागले आहेत. यस, मनोज जोशी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अजून एक चौकार लागला तर अर्थात चौकाराची अटॅक पूर्ण केली तर 500 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. यावेळेस क्या बात आहे, चेंडू गॅप मध्ये आर पार सीमावार, येथे अजून दर्जेदार ब्रँडेड चौकार. यस, आपण पाहतोय की अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. फटकेबाजीला दाद देत असताना आपण पाहतोय मनोज साहेबांकडून इथं मात्र 500 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे. क्या बात आहे. यस, त्याच दरम्यान सौरव यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं या क्रीडा नगरमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येला अधिक वेग पाहायला मिळत. 35 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपण पाहू शकता किती रनांची लयलूट चालू आहे. दोन्ही फलंदाज जे आहेत ते दोन्ही फलंदाजांकडून आक्रमक रूप आपल्याला पाहायला मिळालं. कुठल्याही गोलंदाजाला स्थिर होऊ दिले नाहीये. प्रत्येक चेंडू मागे अधिकच्या धावा कशा जमा केल्या जातील याकडे लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 13 धावा होत्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर खूप धावा खर्च करताना पाहायला मिळाल्या. दुरुस्ती केली जाते तर धावांमध्ये 23 धावा, 20 धावा या ओव्हरमध्ये, म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. यावेळेस पाहूया, इथे पण आपण पाहू शकता बॅटची हलकीशी कडा आपल्याला पाहायला मिळाली. पंचांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचे द्विधा नाहीये आणि अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद कटआउटच्या स्वरूपात. निश्चितच पंचांशी कोणीही वाद घालू नये. तुमच्या मनामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही ती मीटिंगमध्ये सादर करू शकता. आपली क्लिप दाखवू शकता आपण की यस इथं कुठेतरी चुकी आहे पंचांची, मी राईट आहे असं तुम्ही दाखवू शकता. परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू असताना कुठल्याही प्रकारे पंचांवरती दबाव या आक्षेपार्थ कुठलाही शब्द वापरायचा नाहीये. स्पोर्टमॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती दाखवून आपण मैदान नेहमी सोडायचं आहे. ज्याला क्रिकेटचं देव म्हटलं जातं त्यांच्या विरोधात कितीतरी असे निर्णय आले असतील परंतु त्यांनी कधीही पंचांवरती बोट दाखवलं नाही आहे. म्हणून तर त्यांना क्रिकेटचा देव संबोधलं जातं, कारण क्रिकेटचा सन्मान त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतंय. प्रवीण एक चांगला गोलंदाज गणला गेला आहे. मागील हंगामामध्ये जर पाहिलं तर खूप चांगली त्यांनी कामगिरी केली होती. या सुरुवातीच्या अंगामध्ये पाहूया, पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद करतोय आणि एक आत्मविश्वास तेव्हाच वाढतोय ज्या वेळेस आपल्या हातून एक चांगलं कार्य घडतंय. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस कुठेतरी चुकीची लाईन पाहायला मिळते. पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईटचा इशारा केला जातोय. 51 धावेचा भरणा इथं पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 34 या अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. आतापर्यंत एक चेंडू टाकून झालेला आहे आणि एक गडी बाद करण्यामध्ये कुठेतरी सफलता प्राप्त झालेली आहे. या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला जातोय. पाहूया काय घडतंय आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली झाली का नाही. यास थ्रो थोडासा खराब, त्या कारणास्तव आपण पाहतोय की दुसरी धावी कंप्लीट केली जाते. 2 धावा अजून खात्यामध्ये गणल्या गेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे सरकते, ती म्हणजे आपण पाहू शकता
36 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. धावांवरती अंकुश लावावा लागेल. ज्या धावा अधिकच्या बनतात त्यांना कुठेतरी थांबावे लागेल. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये पाहायला मिळतंय. काऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये थोडंसं पम्बलिंग जरी पाहायला मिळालं परंतु एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीची स्पर्धा मित्र ही सजताना पाहायला मिळते. हंगामाची पहिली स्पर्धा म्हणजे चाचणी स्पर्धाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो की रे माझ्या संघामध्ये एक नवीन खेळाडू जॉईन केला जातो आणि याचा आनंद निश्चितच त्या संघाला खूप असतो. म्हणून तर या स्पर्धेची नेहमी वाट पाहिली जाते. यावेळेस आपण पाहू शकता मिळवडच्या रिझनमध्ये एक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि पाहूया 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. ओव्हर थ्रो जरूर झाला असला तरी रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी कमजोर आपल्याला पाहायला मिळाली. त्या कारणास्तव फक्त आणि फक्त 2च धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. निश्चित तपासलं जाईल स्कोअर कार्ड. 39 यस दुरुस्ती केली जाते धावफलकावरती. धावसंख्या आपण पाहू शकता 39 धावा बोर्ड पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू या वेळेस मिस टाइम फटका आहे. पाहूया आपल्या फॉलो थ्रू मध्ये घेतलं जाईल का परंतु अंदाज बांधता आला नाहीये. एक धाव कंप्लीट केली आणि पाहता पाहता आपण पाहू शकता की दुसरी धावी कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती या ओव्हरमध्ये समाधान मानावं लागतंय कारण मोठा फटका खेळू दिला गेलं नाही आहे. या ओव्हरमध्ये खास करून प्रवीण यांच्या अचूक टप्प्याचा मारा इथं पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाची सुद्धा त्या पद्धतीने साथ लाभली गेली. आपण जर पाहिलं तर दुसरं ओव्हर थोडंसं मागणं ठरत असताना पाहायला मिळालं. 20 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या गेल्या होत्या. 41 धावा या वेळेस आपण पाहतोय. चेंडू मात्र निघून गेला. सरळ यष्टीरक्षक हातामध्ये कुठल्या प्रकारची धावणे निर्धावची झाली सांगता 3 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 धावा धावफलकावरती. चांगले षटक मित्र म्हणेन हा पाहायला मिळाला. प्रवीण यांचा कुठेतरी धावांचा वेग खूप अधिक वाढत होता परंतु त्याला आला घालण्याचं बाण घालण्याचं बंधारा बांधण्याचं काम मात्र प्रवीण यांनी केलं. फक्त 8 धावा खर्च केल्या. एक गडी बाद सुद्धा करताना पाहायला मिळालं. तर पाहूया शेवटचा अंतिम षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. या ओव्हरमध्ये किती धावा खर्च केल्या जातील, किती धावा थांबवलेल्या जातील येणारा काल सांगून जाईल. रणनीती दोन्ही संघांची पाहायला मिळेल की शेवटचं ओव्हर कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. शिवनेरी अमने आपली रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर आपला सामना आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ गावदेवी नानकर उपस्थित आहे. त्यांनी रिपोर्टिंग केलेली आहे. तर तुम्हीही रिपोर्टिंग करायची आहे कारण लगेच आपल्याला या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस करायचा आहे. निश्चितच वेळेचं भान सर्वांनी ठेवायचं आहे. ही स्पर्धा जी आहे तुम्हा सर्वांसाठी खेळवली गेलेली आहे तर याच्यासाठी सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. मग या स्पर्धेसाठी जे जे कोणी जोडले असेल त्या सर्वांनी वेळेचं भान ठेवून योग्य ते कार्य करावं ही सर्वांना नम्रतेची विनंती. बंडू पाहूया. या वेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या रिझनमधून कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय आणि दरम्यान आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बंडू यांचा घातक ठरला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद.
फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये खूप अंतर पाहायला मिळालं, संपर्क साधता आलं नाही आहे. परिणामस्वरूप आपण पाहतोय निर्धावची झाली सांगता. निश्चित पूर्णपणे ताकद मनगडामध्ये भरली होती, परंतु चेंडूवरची नजर कुठेतरी हटताना पाहायला मिळाली. परिणामस्वरूप कुठल्या प्रकारचा फटका लागला नाही आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि यास फलंदाज होतोय बाद झेलच्या स्वरूपात. दिनेशकडे चांगली क्षमता आहे, परंतु इथं मात्र मला तरी वाटतं प्रॅक्टिसचा अभाव असावा अशा पद्धतीचं फटकं पाहायला मिळाले. बॅटमध्ये धार आहे, परंतु ती बॅट चालवताना कुठेतरी चुकी पाहायला मिळाली. परिणामस्वरूप कुठल्या प्रकारे धाव करू शकले नाही आणि निराश पावलाने आपण पाहू शकता की आपल्या डगआउटमध्ये जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 43. शेवटचं अंतिम षटक आहे आपण पाहतोय आणि या ओव्हरमध्ये धावा थांबलेल्या आहेत. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहू शकता समोरच्या दिशेने खेळलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे, पाहूया, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातात. यस, हा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळते 40+ नंतर क्रिकेट खेळत असताना. आर्म्स थोडेसे कमजोर झालेले असतात, त्या कारणास्तव आपला फेकी करताना कुठेतरी प्रॉब्लेम पाहायला मिळतो. यस, 1 शॉटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून, म्हणजेच एकच धाव मिळेल. अतिघाई संकटात नाही, जसं म्हटलं जातं आपल्याला रोडवरती नेहमी पाहायला मिळते माइलस्टोन, त्या पद्धतीचं चित्र. इथं मात्र पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतंय, कारण आपण खेळपट्टीच्या बाहेर हाताळलेला चेंडू आपण पाहिला, क्रिकेटच्या नियमाच्या विरुद्ध हाताळलेला चेंडू, त्या कारणास्तव पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा केला जातोय आणि येणारा चेंडू जो आहे तो फ्री हिट असेल. तर पाहूया फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतला जाईल. या ओव्हरमध्ये अतिशय नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळाले, विकेटी पाहायला मिळाली, खराब चेंडूच्या हाताळणी सुद्धा पाहायला मिळाले. पुढील चेंडू यावेळेस फोर्स केलेला आहे, फ्री हिटचा चेंडू होता, झेल घेतला असता तरीही फलंदाज बाद नसता, परंतु रना कुठेतरी थांबल्या असत्या आणि तर अजून एक चुकी ओव्हरथ्रोच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु आपण पाहिले तर तिसरी धाव कंप्लीट झाली नाही आहे. या चेंडूवरती आपण पाहिल्या तर 2 धावा जमा केल्या गेल्या. उडवलाय, काय घडते पाहूया. शत्रक्षक येतोय दुरून, झेल तर घेतलं नाही, परंतु बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळालं. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती पाहायला मिळत आहेत. यस, फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या, म्हणजेच 49 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे आणि 50 धावांचं इथं टार्गेट सेट केलेलं आहे. तर चला टॉससाठी या शिवनेरी आमने वर्सेस गावदेवी नानकर या 2 संघामध्ये टॉस केला जाईल.
मध्ये शिवनेरी आमने आणि गावदेवी नारकर दीपकजी म्हात्रे याच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करू. एका बाजूला तुम्ही पाहता भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ, तर दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक ही स्पर्धा आपण खेळतोय. दोन टीमचे कॅप्टन तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, खूप खूप शुभेच्छा. करूयात आपण टॉस दीपकजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. अध्यक्ष चषक कॉल केला आहे गावदेवी नानकरनं आणि इथे टॉस जिंकला आहे तो तुम्ही पाहताय शिवनेरी आमने टीमनं. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आणि लगेचच आपण चर्चा करणार आहोत कॅप्टनशी. शिवनेरी आमने तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये गुड मॉर्निंग. टॉस जिंकला आहे, आपला डिसिजन काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहिले तुम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. समोर तुम्ही पाहताय गावदेवी नानकर आहे, कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? समोरचा संघ जरी नवोदित असला तरी माझ्या परिचयाचा संघ आहे. या संघातील सगळे खेळाडू अतिशय तरुण असे तडफदार आहेत. मागची एक प्रॅक्टिस मॅच घेतली होती. आमचाही संघ चांगला आहे त्या परिसरात, तरी त्यांनी या संघाने प्रॅक्टिस मॅचमध्ये आम्हाला घाम फोडला होता. त्याच्यामुळे अतिशय सावधपूर्वक आम्हाला या संघाशी खेळावं लागेल. नक्की 100% देण्याचा प्रयत्न कराल. काय म्हणताल चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक खेळता, कसं वाटलं क्लायमेट, काय म्हणाल इथं खेळताना कसं वाटेल? आपल्या भिवंडी 40+च्या ज्या सर्व स्पर्धा होतात त्या अतिशय सुंदर आणि अतिशय चांगले नियोजन असते. आता आपल्या या सीझनची सुरुवात चाचणी स्पर्धेने होते आणि या चाचणी स्पर्धेसाठी संघाचे जे कार्याध्यक्ष आहे कुंदनजी पाटील असतील, अध्यक्ष अरविंदजी भोईर असतील, असे अनेक जे पदाधिकारी आहेत ते अतिशय मेहनत घेतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं, त्यांच्या मेहनतीमुळं सगळ्या स्पर्धा आपल्या अतिशय सुंदर वातावरणात पार पडल्या जातात. मी तर म्हणेन का हा ग्रामीण 40+चा वर्ल्ड कप सुरू होतोय. हे होते शिवनेरी आमनेचे कॅप्टन अध्यक्ष आणि पूर्ण टीमला त्यांना शुभेच्छा दिल्यात. हार्डलक टीम गावदेवी नानकर, तुम्ही नाणेफेकी हारल्यात. तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. किती धावा उभाराल? 45+ तुम्ही उभारण्याचा प्रयत्न आणि टीम टॉस तुमच्या बाजूने लागला नाही, अपोजिटच्या बाजूने लागला. असे कोणते फलंदाज आहेत की तुम्ही 45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? निलेश कोले, गणेश जाधव आहे, दुर्योधन गारे, सोमनाथ कोणकर आहे. चाचणी स्पर्धेनं तुमच्या खेळाची सुरुवात होते. कसे म्हणताल आज पिंपळाच्या क्रीडानगरीवर तुम्ही खेळणार आहात, कसे तुमचा सराव कसा आहे आणि काय म्हणाल इथे खेळताना कसं वाटेल? सराव तर रोज चालू आहे, मैदान पण छान आहे, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. हे होते गावदेवी नानकर टीमचे कॅप्टन. टॉस बॉक्समधून कॉल आलाय, टॉस जिंकलाय तो शिवनेरी आमनेनं आणि फिल्डिंगचा घेतलाय नेना, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते तुम्ही पाहताय. गावदेवी नानकर टीमला देऊया, दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. प्रभूजी भोईर आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वर्ल्डचे जबरदस्त क्रिकेटर. लगेच जाऊया मैदानाकडे. तुम्ही मॅच एन्जॉय करताय. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळ आयोजित चाचणी क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक 2024च्या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय या सकाळच्या सत्रामध्ये.
वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विद्रम कुरमदेव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते कुलस्वामिनी कुलदैविता आई एकवीला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती बलकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा ज्या मातृभाषेनं तुम्हा मला खऱ्या अर्थानं बोलण्याची संधी दिली जी मराठी मायबोली ही भाषा श्रीकृष्णानं सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्याच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी जिजाऊ मातेनं दिलेला शब्द छत्रपती शिवाजी महाराजाला त्यांच्या मुखातून निघालेला ही आपली मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून निघालेली त्यांच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा आज तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता ऐतिहासिक क्रीडांगण हे पिंपलास आणि अध्यक्ष चषकमध्ये बायटन चेंडूची आपल्या प्रत्येकाच्या मुखातून निघालेली ही तुम्हा माझी मातृभाषा तुमचं सर्वांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि जाऊयात या क्रीडांगणाकडे तुम्ही पहिल्या सकाळच्या तरामध्ये मॅच पाहता जिथे 49 उभारल्या आणि आता 50 लक्ष पार करायचं आहे वराल देवी ताडाली टीमला आणि सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईकिंगला तुम्ही पाहताय रमाकांतला आणि नो स्ट्राईकिंगला तुम्ही पाहताय नंदूला पहिलाच बॉल गेम ऑन पहिल्याच बॉलला बॅक टू द बॉलर रन आउटची त्या संधी नो स्ट्राईकिंगला डायरेक्ट हिट झाला असता इथे मात्र फलंदाज बाद झाला असता 10 वाजून 9 मिनिटामध्ये पहिला चेंडू 15 मिनिटात तुमची 3 षटकं व्हायला 16 मिनिटं लागला लगेच चौथ्या षटकामध्ये एक फिल्डर आम्ही ठथिया सर्कलच्या आतमध्ये घेणार आहोत याची देखील नोंद घ्या बॅटच्या रडार मध्ये सरळ चाललाय बॉल लॉंग ऑनला फिल्डर पकडलाय जेल संपलाय मैदानावरती रमाकांतचा खेळ पहिला धक्का ओयूटी फलंदाज बाद विजयच्या माध्यमातून त्यानंतर दिलीपला तुम्ही पाहिलं त्यानं 8 डावेचं योगदान दिलं आणि दिनेशनं इथे मात्र तो नाराज झाला तो निराश झाला तो मात्र लवकर बाद झाला या मैदानामध्ये कोण जिंकणार ही मॅच इथे बॅक टू द बॉलर आणखीन एक कॉटन बॉल आणखीन एक धक्का तू चल मी आया धक्के पे दे धक्का अजून एक फलंदाज बाद ट्रिक पाहायला भेटेल का कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर 50 धावा अवघ्या 12 बॉलमध्ये अशोक म्हात्रेचं त्याच्यामध्ये तुम्ही 6 षटकार 3 चौकार दमदार बॅटिंग तो देखील सामना विकेट हॅट्रिकसाठी हार्दिक होता मनोजी जोशी यांच्याकडनं ऑलंद कार्पेट बॉल झाला काऊ कॉर्नरला पाय अडकवण्याचा प्रयत्न जणू काही त्यांना फुटबॉल दिसला की काय बॉल सरळ झाला खेळाडू कक्षाजवळ त्यांना दिली मानवदन ठोकला हा चौकार 4 थँक्यू
हे संगीत पाहिलं वराल देवी ताडाली या नावानं टीम त्यांच्या गावाची ही देवी कुलस्वामिनी कुलदैविताचं हे संगीत डीजे गणराज तुमचं देखील स्वागत करू सकाळच्या सत्रामध्ये. गणेशजी पाटील आपलं देखील वेलकम. हा बॉल खूप चांगला आहे, हा बॉल खूप चांगला. लेफ्टी गोलंदाज आहे, बीट केला या बॉलनं. आणि हा चेंडू तुम्ही पाहता विकेट किपरच्या हातामध्ये झाला. हा डॉट बॉल आला आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 4 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील. आडव्या बॅटनं बॉल चाला बॉडीला इशा दिशेनं फिल्डर धावतोय. मिड विकेटचा फिल्डर त्याच्याकडनं झाली चुकी, मात्र दुसऱ्या अटेनला बॉल अडवला गेला. तोपर्यंत इथे धावा पाहताय 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं घेत आहे पहिलं पॉवर प्लेचं. त्यामध्ये उल्हासनं धावा खर्च केल्या 7, विकेट महत्वपूर्ण 2 मिळवल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॉल शिल्लक असतील 18 मध्ये बनवायच्या आहेत. आता धावा 43 हे लक्षात घ्या. 4 मिनिटं घेतल्यात पहिल्या षटकासाठी. फास्ट केला बघा, टाइम वाचवलाय. 4 मिनिटं पहिल्या षटकासाठी. बघा पंच लक्षात घ्या. सुनीलजी मात्र तिसरा पंच कंपल्सरी राहा अशी सूचना आली आहे. बघा तिसरे पंच कंपल्सरी राहायचं आहे याची लक्षात घ्या. कालच्या दिवसामध्ये थ्रो गोलंदाज आपण पाहिला. थ्रो गोलंदाज तुम्ही पाहिला 6 धावा जर थ्रो गोलंदाज केला तर ह्या नियमोटी आहेत भिवंडी ग्रामीण 40+च्या. आणि काल थ्रो गोलंदाज सापडला आपल्याला. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला गेला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 7 या आकड्यावरती. आणि आता लक्ष गाठायचं 18 मध्ये 43. सरासरी 12.50 ती आता वाढली गेली 14.33 झाली आहे. समीकरण थोडं अवघड आहे पण इथे ताडालीच्या एखाद्या फलंदाजाला मॅरेथॉन इनिंगची गरज आहे. ती सांभाळेल कोण जबाबदारी आता घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आता तुम्ही पाहता 2 फलंदाज नंदू जो आता स्ट्राईकला तुम्ही पाहता या षटकातील. पुढचा बॉल इथे अपील हलकीशी अपील तुम्ही पाहिली आणि पंच सांगत असताना लेग बाईची ही एक धाव. स्टंपला पाहिलं, लाईन पाहिली, लेन पाहिला, थोडं सांगितलं की स्टंपच्या बाहेर निघाला आणि याचंच कारण चांगली नजर आहे आमच्या पंचांचं. सुनीलजी गरज कारिवली ननफॉर्म कारिवलीचे हे जबरदस्त पद्धत. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता आपले थर्ड अंपायर सुनीलजी मात्र याच मातीतून निघालेले हे याच गावचे हे सुपुत्र. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू या स्पर्धेमध्ये. अडवा बॅटचा कडा लागला होता जरूर विकेट किपरच्या, मात्र वरून बॉल गेला. इथे फर्स्ट स्लिपला एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. तुम्ही पाहताय धावा धावपलकावरती 9 या आकड्यावरती 9 धावा धावपलकावरती गुणलेखकाच्या भूमिकेत अल्पेजी गायकवाड तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. खूप स्पर्धा करतायत ते देखील आज यांच्याच गावामध्ये. इथूनच सुरुवात केली, काल देखील आम्ही चर्चा केली. बॉल मागे चालला लॉक स्टॉपला, फिल्डिंग थोडी खराब. विकेट किपर वारंवार चुका करतोय. अशा चुका मॅचमधनं तुम्हाला इथे बाहेर येऊ शकत. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. याचं कारण खेळाडू कक्षामध्ये एक मोठा बिग हिटर असावा त्यासाठी विकेट एक सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज बाद. चला ठीक आहे, काही हरकत नाही. माफी असावी आम्हाला 40+ नियम माहिती नाही तुमचे. चला लगेच जाऊया आता क्रीडा नगरीमध्ये. तुम्ही मॅच एन्जॉय करताय या 2 टीम मध्ये. फटका चाला मागे सरळ फाईन लेगला सीमा रेषा पार आलाय 4-4-4 चौकार.
उदाहरण आहे. पाणी म्हणजे काय असतं नक्की ज्या जय जय महाराष्ट्राबद्दल तुम्ही पहिला कडवा वाचला नक्कीच कळेल. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग नो मॅन्स लाईन्स मध्ये इथे बॉल पडला आणि तोपर्यंत इथे धावा तुम्ही पाहताय. 2 धावा पूर्ण केल्यात. दोनच धावा या बॉलवरती देखील 2च धावा तुम्ही पाहता. 2 स्कोर पुढे जात असताना 17 या आकड्यावरती 17 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. वाईड बॉल चा इशारा लेग स्टिकला सोडून गेला हा बॉल. वाईड बॉल. एक्स्ट्रा स्वरूपाची 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 18 वरती. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडल्यात तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. युबी साइड डेफिनेटली मधली असती वाखवली गेली आहे आणि विकेटचं पतन झालंय आणि आता लागणारा मैदानावरती वराल देवी ताडाली टीमला हा 3रा धक्का. मैदानामध्ये तुम्ही ड्रिंक्स वाली जाताना पाण्याचं महत्त्व काय जय जय महाराष्ट्र यामध्ये देखील तुम्ही पाहिलं. हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून गणेशच्या माध्यमातून पाठी किती महत्वाचा या संगीतामध्ये तुम्हाला नक्कीच पाहिलं. षटक संपलं जात आहे ते दुसरा 2 षटकांचा समाप्त झाला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 18 या कड्यावरती 32. आता येणारे 12 बॉलमध्ये 32 बनवायच्या आहेत. 12 बॉलमध्ये 18 बनवल्या. सरासरी आता वाढली आहे 16ची झाली आहे जी 12.50 होती पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 14.33. तसं तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे ती सरासरी आता वाढली आहे 16ची सरासरी. या विक्रमजी नाईक एक जबरदस्त पंचायत आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. राजवाला 30 षटकासाठी आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर. ऑफ स्टिकला हा बॉल होता पडल्यानंतर हलकासा खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलला 12 मध्ये बनवायच्या होत्या धावा 32 आणि आता बनवायच्या आहेत 11 बॉल 32 धावेची गरज. मोठे हिट मोठे पटके आता गरज आहे ती ताडाली टीमला. गती कमी केली. बॅटचा टॉपही जरूर लागला. बॉल मागे गेला. या बॉलवरती मिळतीये 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता 19 वरती 19 धावा धावफलकावरती. राजूचं हे षटक तुम्ही पाहता. पहिला चेंडू डॉट आला. या बॉलवरती सिंगल. षटकातील पुढचा बॉल उठापट खबरायचा प्रयत्न व्यवस्थित बॅटला स्पर्श झाला नाहीये. बॉल इथे फलंदाज झाला इथे बाद. आमचं तया करायला दिले मग
नवीन फलंदाज योगेश आला 6व्या क्रमांकावरती योगेश. 20 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल रिदम मध्ये थोडी प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज राजूला तुम्ही पाहता. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑनला. फिल्डर तिकडे आल्यात वेगाने. थोडी मिसफील झाली. दुसऱ्या टेनला बॉल उचलतील फेकतील. सिंगल. सिंगल न स्कोर पुढे चालला. 1 न स्कोर पुढे जात असताना 21 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल गती कमी केली. शरीराला बॉल स्पर्श झालाय तुम्ही इथे पाहताय. टायमिंग लिहून ठेवा या अंपायरचा कितीला आले. डॉट बॉल आलाय. बॅट पहिलेच फिरवतोय मग घराला नाही डोल्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. धावा धावफलकावरती 21 पाहताय. आडव्या बॅटनं या बॉलवरती मिळती आहे ती सिंगल. सिंगलला षटक संपलं जात आहे. तिसरं 3 षटकांचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती 22 तुम्ही पाहताय. आणि आता समीकरण थोडं अवघड आहे. बॉल शिल्लक 6 चेंडू 28 धावेची गरज. आपल्याला माहित नाही. 3 षटक इथे संपली गेली. 15 मिनिटं 3 षटकांसाठी घेतली गेली. बॉलिंग करणाऱ्या टीमनी 6 चेंडू. हॅट्रिक जर संपादित केली दिनेशनं तर आमचे स्कोलर अल्पेशजी गायकवाड यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राईज. फटकाडव्या बॅटनं बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेनं सरळ 2 फिल्डरला बीट करून मिड विकेट. सीमा पार ठोकला दिनेश वरती. पहिला वार चौकार. थँक्यू डीजे. 5 बॉल 24 ची गरज. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर तुम्ही तिथे पाहताय काऊ कॉर्नरला. एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 27. धावा स्कोर बोर्ड वरती. 4 चेंडू बाकी आहेत. त्या षटकातील मोठा हिट मारण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. बॉल आता तुम्ही पाहताय तो मागे गेलाय. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. 28 धावा 3 बॉल 22 ची गरज आहे. 3 चेंडू 22 होतील कशा. एखादा चमत्कार होईल का हे मान्य नाहीये. टीम अजय अनुमान गोवेला डॉट बॉल आला. मॅच मध्ये पूर्णपणे आता शिवकार तुम्ही पाहताय. वरालदेवी ताडाली टीमचा काय गोलंदाजी केली. बॅटिंग देखील तेवढीच केली. शिवकर घालला या मॅच मध्ये. ऑन द कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. या बॉलवरती मिळती आहे ती एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. 29 या आकड्यावरती 1 बॉल मध्ये 21 ची गरज.
ऑल ऑन दी कार्पेट. फिल्डिंग चांगली झाली आहे आणि अशा रीतीनं हा सामना जिंकला आहे. जय हनुमान गोवे संघानं तुमचं खूप खूप आभार. हाडलक टीम वरालदेवी ताडाली. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. 1 धावाली 20 धावेनं हा सामना जिंकलाय जय हनुमान गोवे टीमनं. तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि हाडलक टीम वरालदेवी ताडाली. चला लगेचच शिवनेरी आमने टीमचे कॅप्टन तुम्ही लगेचच फिल्डिंग लावायची आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू. नेक्स्ट मॅच गावदेवी नानकर आणि शिवनेरी आमने टीमच्या कॅप्टनला टॉस जिंकलाय. त्याला फिल्डिंगचा निर्णय. नानकर टीमला बॅटिंग करायची. लगेचच तुम्ही फिल्डिंग लावून घ्या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत. विजयजी पाटील सलामीला आला. 31 धावा ज्याच्या बॅटमधनं. पाचशे काय आणते त्यामध्येच कमी आता 500 विजयाला 500 या मॅन ऑफ द मॅच लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार पारदर्शक होतं मनोज जी जोशी यांच्याकडनं विजयीसाठी. त्या विजयनं 3 बॉल 3 चौकार. हॅट्रिकसाठी देखील पारदर्शक लागलं होतं. हॅट्रिक संपादित झाली नाहीये. या 31 धाव्यांची खेळी करणारा विजयी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि आमच्या त्यांच्याच टीमचे मनोजी जोशी यांच्याकडे त्यांना देणार आहोत 500 रुपयाचे कॅश प्राईज. या विजयला देऊयात आपण 500 रुपयाचे कॅश प्राईज. मनोजी जोशी यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राईज. या प्रमोद जी भुईर यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. खूप साऱ्या शुभेच्छा जय हनुमान गोवे टीमला आणि पुढच्या मॅचसाठी देखील त्यांना देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि जाऊयात लगेच मॅचकडे जिथे टॉस जिंकला आहे शिवनेरी आमने टीमनं. फिल्डिंगचा घेतला आहे ना बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे ते टीम गावदेवी नानकरला. आणि ऐकूया एक जबरदस्त समालोचक या परिसरातील BRP स्पर्धा त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिली गेली अशी A1 क्वालिटी A1 जोडी मनोजी ठाकरे यांच्याकडे जाऊयात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद.